नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज आपण करणार आहोत केळफुलाची भाजी. त्यासाठी इथे मी हे केळफूल घेतले. आता हे साफ कसं करायचं ते पाहूया. प्रथम वरचं जे साल आहे ती काढून घ्यायची आणि ही जी छोटी छोटी केळी असतात ती आपल्याला या फुलातली वेगळी करून घ्यायची. जोपर्यंत हा केळीचा भाग निघतोय तोपर्यंत ती काढायची आणि नंतर मधला जो गाभा आहे तो या पद्धतीने चिरून आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो पाण्यात घालायचा आहे. आणि ही भाजी साफ करताना हाताला थोडंसं तेल लावून घ्या, नाहीतर मग आपल्या हाताला तो चिक लागतो आणि हात काळा पडतो. आता हे साफ करताना याचा जो मधला हा कडक कोंब असतो, हा जो तुरा आहे तो आपल्याला बाजूला काढायचा आहे आणि एक कडक पाकळी खाली तीसुद्धा आपल्याला बाजूला काढायची आहे. बघा, हा तुरा आहे आणि ही पाकळी, हे दोन्ही मी तुम्हाला दाखवले. तर हे वेगळं करायचं आहे. एक रात्र आपण हे फुलं भिजत घातली होती आणि अशा प्रकारे झाली आहे. आता आपण याची भाजी बनवणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला कांदा बारीक करून घ्यायचा आहे आणि मी लसूण आणि हिरवी मिरची त्याचं असं जाडसर वाटण करून घेते. याची भाजी करायला आपण फुलं पाण्यातून घट्ट पिळून घेतली, कांदा बारीक चिरून घेतला आहे, थोडंसं हिरवी मिरची आणि लसूणची पेस्टसुद्धा केली आहे. गरम केली आणि तेल गरम करलं आहे. पहिली जिरीची फोडणी आपल्याला द्यायची. त्यानंतर यामध्ये आता कांदा घालूया. हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा घालून घेऊया. याला या पद्धतीने परतून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊया, 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत. आपण हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा घातला आहे, त्यामुळे आता यामध्ये अर्धा चमचा आपण लाल तिखट घातले. आता हे सर्व छान परतून घ्यायचं आहे कांदा लाल होईपर्यंत. आपल्याला परतसुद्धा यामधलं जे पाणी निघेल ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आता फुलं आपल्याला ते मसाल्यामध्ये असे छान घालायचे. आता हे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्या आणि याला 5-6 मिनटं छान झाकण ठेवून शिजून घ्यायचे आपल्याला. भाजीला आता 5-6 मिनटं छान शिजून द्यायचं आहे. या पद्धतीने परतून घ्या छान. त्यावर कोथिंबीर घाला आणि मस्त शिजून झाली गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खा. तरी केळफुलाची भाजी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो, नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.